मुळामध्ये मुख्य नेतेच सगळ्या गोष्टी अशा एकमेकाबद्दल बोलत असतात. त्यांना तसं बोलायची वेळ येते. जनतेने एकदा निकाल दिल्यावर सुद्धा परत परत तेच शब्द वापरतात. अगदी भले भले स्वतः लोकप्रतिनिधी असणारे लोक छातीवर स्वतःच्या हात आपटून म्हणतात हो आम्ही गुन्हेगार आहोत, नावं अपशब्द वापरतात. तर त्यातून काय आदर्श जातो? मग त्याला उत्तराला प्रत्युत्तर वाढत जातं ना. हे सगळं गढूळ वातावरण याच लोकांनी ठराविक केलेलं आहे असं माझं मत आहे. मगाशी तुम्ही म्हटलं स्टँडअप कॉमेडी संदर्भात काही असं धोरण नाही आहे आणि ते धोरण करावं असं तुम्ही पत्र दिले आणि विनंती केली. तर आता जे काय झालंय ज्याच्यावरनं हा विषय निघाला आहे व्यक्ती स्वातंत्र्याचा किंवा जे काय त्यांनी टीका केली त्याच्यावर, तशीच टीका दुसऱ्याने केली. म्हणजे समजा काय की एक खोक्याबाई नाही तर विधानसभेत सगळे 288 खोक्याबाई आहेत. तर हे जे वाक्य आहे याच्यावर हक्कभंग होऊ शकतो ॲज अ उपसभापती म्हणून तुम्हाला काय वाटतं? नाही, आता असं आहे की मला तर कोण बोलते काही दिसलं नाही तरी मी उत्तर देते. म्हणजे मी निरपेक्षपणे बोलते. म्हणजे अमुक विचारतोय का तमुक विचारतोय असा काही मी विचार करत नाही आहे. त्यामुळे कोणी प्रश्नावरती कोणी प्रतिक्रिया द्यायची हा ज्याच्या त्याच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न आहे ना. प्रत्येकजण प्रत्येकावर प्रतिक्रिया दिलीच पाहिजे अशातला भाग नाही. नाही तर मग आपलं ऑक्सिजनसारखं प्रतिक्रियेचंच जीवन होऊन जाईल की जे आता होत चाललेलं आहे. हा त्यावर बोलला म्हणून काय झालं, मग तो त्याच्यावर काय बोलला म्हणून झालं. मी तर तुमचे जे वरिष्ठ आहेत त्यांना विनंती करेन की प्रतिक्रिया घेण्यापेक्षा आमचं काय म्हणणं आहे तुम्ही विचारा प्रत्येक वेळेला. नाही तर त्या प्रतिक्रियेचा कंटाळा येत चाललाय सारखा. नाही पण हे वाक्य हे होऊ शकतं का? हक्कभंगाच्या साठीचं पात्र होऊ शकतं का? हक्कभंगासाठी होऊ शकतं ना. कुठल्या एखाद्या आमदाराला वाटलं की बाबा ते दखलपात्र आहे तर ते होऊ शकतं असं काही अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय आणि लोकांना बोलण्याचा अधिकार. त्याच्यावर सुप्रीम कोर्टाचं खूप मोठं जजमेंट आज आले आणि त्यात ह्या कारभारांचे जे वक्तव्य आहे ते बसू शकतं असं त्यातनं दिसतं. आता ते जजमेंट नाही आहे ना. ते फायनल जजमेंट नाही आहे. ते त्यांनी भाष्य केलेलं आहे हां ते बेलच्या संदर्भातलं त्यांचं भाष्य आहे. भाष्यावरती आपण काहीच कॉमेंट करू शकत नाही. इनफॅक्ट घटनेवरती बोलत असताना मी स्वतः सभागृहामध्ये जे काय म्हणजे मी घटनेचा स्वतःही परत जरा नीट अभ्यास केला, वाचलं बरीचशी पुस्तकं त्याच्यावरची. तर दुसऱ्याच्या व्यक्ती स्वातंत्र्याचं हनन करणं म्हणजे स्वतःचं व्यक्तिगत स्वातंत्र्य होऊ शकत नाही. त्याच्यामुळे मुळात मुद्दा असा आहे की आपण व्यक्तिगत स्वातंत्र्य आपल्याला आहे पण याचा अर्थ दुसऱ्या माणसाच्या जीवनाच्या संदर्भात भाष्य करण्याचा आपल्याला अधिकार नाही आहे. हा भाग आहे. त्याच्यामुळे दुसरं तुम्ही न्यायालय म्हणतात, मला न्यायालयाबद्दल पूर्ण आदर आहे. महिलांना तर न्याय देण्याचं काम न्यायालयानेच केले. पण तुम्ही येण्याच्या आधी आता मी सांगितलं की अलाहाबाद हायकोर्टासारखी अगदी जर का संवेदनाहीन असतील काही जजमेंट्स तर प्रत्येकच जजमेंट अगदी आपण त्याला प्रमाण मानण्याची गरज नाही असं मला वाटतं. एव्हरीथिंग इज अंडर स्क्रुटिनी, वाय नॉट असं आहे ना त्याच्यामध्ये. कोर्टाच्या निकालाबद्दल बोलतानाच पहिल्यांदा हे होतं असं नाही बोलायचं नाही. पण आता आम्ही अलाहाबादच्या ह्याच्यानंतर गप्पा बसलो असतो, उद्या प्रत्येक गावागावामध्ये तसं झालं असतं. नाही पण खूप सामाजिक संस्थाही बोलल्या, खासदार बोलल्या, आमदार बोलल्या, काही सामाजिक संघटनांनी दिली असं काही नाही. पण मुंबईच्या प्रश्नावर किंवा मुंबई ठाण्याच्या प्रश्नावर तिथले स्थानिक आमदार सगळे एकवटून सभागृहात भूमिका मांडताना दिसले, सभेतही दिसले, परिषदेतही दिसले. कम्पॅरेटिव्हली पुण्याला एवढे 21 आमदार असूनही 21+ परिषदेचे काही आणखी 4 आमदार आहेत. तर अशी परिस्थिती फार पुण्याच्या बाबत दिसत नाही. त्यांना सगळं जोडणारे एक व्यक्ती होती पुण्यामध्ये की जे सभा आणि परिषदेचं करू शकत होते. मी तशी त्या अर्थाने फ्री नाही आहे किंवा मुक्त नाही आहे. माझ्यावरती खूप बरेचशी गोष्टीत बंधनं पडतात. म्हणजे मी एका उचलून साधारणपणे मंत्र्याच्या दालनातसुद्धा जाणं योग्य मानलं जात नाही. मंत्र्यांनी माझ्याकडे यायला पाहिजे. ते गिरीश बापट पूर्वी हयात असताना करत होते. सगळ्यांना एकत्र घ्यायचं, विरोधी पक्षात असले तरी रावांच्याकडे बसायचं. आता स्वतः चंद्रकांत दादा मंत्री आहेत, अजितदादा मंत्री आहेत, त्यामुळे स्वतः माधुरीताई मंत्री आहेत. त्याच्यामुळे मंत्र्यांनी या संदर्भामध्ये काही विषयांचा पाठपुरावा केलेला आहे. मी जी उत्तरं जी काही पाहिली तर देवेंद्र फडणवीसांचंही लक्ष आहे त्याच्यामध्ये जे आहे ते. आणि बाकी राहायला ग्रामीणचे जे आमदार आहेत त्यांचे प्रश्न निराळे आहेत, शहराचे प्रश्न वेगळे आहेत. त्यामुळे बाकीच्या शहरातल्या आमदारांनी एकत्रितपणे करायला काही हरकत नव्हती असं मला वाटतं. मला साधी गोष्ट अशी वाटते की गिरीश बापट विरोधी पक्षात होते आणि चंद्रकांत दादा आता सत्ताधारी पक्षाचे मंत्री आहेत. त्यामुळे जे बाहेरून काम गिरीश बापट करत होते विरोधी पक्ष म्हणून तेच आतून चंद्रकांत दादा करतायत हे तुम्हाला माहिती व्हावं असं मला वाटतं. सभागृहात मंत्री असे उघडपणाने सांगत नसतात ना. ते मंत्री सगळे आतमधून काम करत असतात. सभागृहामधलं काम जे आहे ते वेगळं असतं. विरोधी पक्ष त्याच्यावरती बैठकांना बाहेरून जातो. पण
जे आतमध्ये आपल्याकडे पालकमंत्री किंवा बाकीचे लोक आहेत ती कामं सगळी प्रत्येक ठिकाणी ओपन टू मीडिया नसतात, त्याच्यामुळे ते असं होत असेल असं मला वाटतं. शहरासाठी हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.